मुलांनो, आपण सगळे त्या वर्गात बसूयात हा. ताई जरा या सगळ्या मुलांना घ्या तिकडे. चला 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 चला. आता कशाला ओरडतोयस? तिकडे घाटावर तुझी इतकी वाट बघत होते तेव्हा तर पिंड शिवायला आला नाहीस आणि इथे कशाला मला त्रास द्यायला आलायस? इथे तर कोणीच नाहीये. चल लक्ष्मी. बाई, काय झालं ग? बाई, हा माझा वर्ग आहे. खूप आठवणी येतो इथल्या. आणि आता हे लोक म्हणतात की माझी शाळा बंद करणार. अगं खरंच ग लक्ष्मी, खरंच की इयत्ता 9वीचा वर्ग. अगं या शाळेत माझ्या डोळ्यासमोर किती मुलं मुली घडली आहेत. आज तू ही बातमी सांगितलीस आणि धक्काच बसला ग मला. विद्येचं पवित्र मंदिर आहे हे बंद करण्याचा विचार कसा काय आला यांच्या डोक्यात? काहीच कसं वाटत नाही या लोकांना. दुष्ट लोक आहेत ते बाई. काय मग कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना वर्गात येऊन? पण ताई, आमची मॅडम कधी येणार वर्गात? ताई, आज आमच्या शिक्षिका आहे ना, आम्हाला मराठीतल्या गोष्टी आणि कविता शिकवणार होत्या. मग त्या अजून आल्या का नाही? ताई, तुम्हीच आमच्या नवीन शिक्षिका आहात का? तुम्हीच म्हणा ना आमच्या मॅडम. आम्हाला चालेल, पण प्लीज आमची शाळा बंद नका करू. अरे नाही मुलांनो, मी तुमची शिक्षिका नाही आहे, पण खरंच सांगते, तुमचे शिक्षक लवकरात लवकर येतील आणि तुमची शाळाही कधीच बंद नाही होणार. हा? हे आता सांगतो तुम्हाला जाम महागात पडेल आहे. अरे उघडा दरवाजा. बाई, आजही तुम्ही या खुर्चीत तेवढ्याच छान दिसता. क्रमांक 48. हजर बाई. दार उघडा. दार उघडा. कुणी लावल्या कडी? सर जरा जोर लावून उघडायचा प्रयत्न करूया. सर आता कमी कोणीतरी आपल्याला मुद्दाम अडकवलाय आतमध्ये आणि ज्यांना शाळा बंद करायची ना त्यांनीच आपल्याला अडकवलंय. सर अहो बाहेर तर निघालं पाहिजे इथनं. कमी आपला आवाज नाही जाणार आहे बाहेर. कुणी आहे का? आवाज नाही तर कोणले? दार उघडा. अरे ताई, आपल्याला कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट ठेवलंय का? अरे कोण आहे? अरे थांबा थांबा, शांत व्हा. हे बघा, कुणी गोंधळ करू नका आणि घाबरूही नका. हा, कुणीतरी चुकून कडी लावली असेल आपल्याला. हा, थांबा जरा, मी बघते. इथे मी माझ्या ग्रॅनी आजीसोबत आली. हो ग, इट्स अ ओल्ड बिल्डिंग आणि मराठी स्कूल आहे म्हणे. पण डोंट वरी, याला माझी आजी रिडेव्हलप करून टाकणार आहे. हां, ती आता याला इंग्लिश मीडियम स्कूल बनवणार आहे. आणि हां, कमर्शियल कॉम्प्लेक्स पण बनणार आहे. मॉल आपण इथेच शॉपिंग करत जाऊया, ठीक आहे? हो, आता महाजन एम्पायरची मी इकलौती मालकीण आहे, तर मला बिझनेसमध्ये लक्ष घालावं लागणार ना. सी,
आय एम ग्रोइंग अप. आय नीड टू बी मॅच्युअर नाव. ओके. कमळी, हा अनिकाचा आवाज आहे ना? होय, माझ्यावरनं तीच वाटेल. मग मिळाला प्लॅन बाहेर पडायचा. कसा? बाई, काहीही करायला लागलं ना तरी आपण करूया, पण आपल्या शाळेला वाचवूया. लक्ष्मी, मी या शाळेला काही होऊ देणार नाही. फक्त ती माणसं मला सापडू देत. सापडतील बाई, सापडतील आपल्याला. दार का उघडत नाहीये? मी बघते. बाई, जाम झालं वाटतं दार, पण आता तर उघडं होतं ना. मग नाही लक्ष्मी, हं? ते मुद्दाम कुणीतरी बाहेरून लावलंय आपल्याला इथे कोंडून ठेवण्यासाठी. मी ना आज मकर संक्रांती निमित्त तुमचा एक स्पेशल तास घेणार आहे. मला सांगा, तुम्हाला कविता आवडतात? गाणी आवडतात? चला बस. आता मी एक वाक्य म्हणीन, माझ्या मागून तुम्ही म्हणा. हा? लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक, जाणतो मराठी, एवढ्या जगात माय, मानतो मराठी. भावना. लक्ष्मी, हा हा बाई. चार. बाई, तुमच्या अजून लक्षात आहे माझ्या प्रत्येक तासाच्या आधी तू असं फळ्यावर मधोमध श्री लिहून ठेवायचीस. मला ते खूप आवडायचं. बाई, तुम्हाला आठवते एकदा या फळ्यावर तुमचा तास नव्हता आणि आपल्याच वर्गातल्या एका मुलाने तुमचं व्यंगचित्र काढलं होतं. माझा त्याचा खूप वाद झाला. तर त्यांनी काय केलं, माझं नाव सांगितलं मुख्याध्यापकांना आणि मुख्याध्यापकांनी त्याच्यावरच विश्वास ठेवला आणि मला वर्गाबाहेर उभं केलं. अगदी अख्खा दिवस. 2 दिवसांनी ही गोष्ट तुम्हाला कळली. तुम्ही आलात आणि त्या मुलाची चूक सगळ्यांना दाखवून दिलीत. एवढंच नाही, त्याला शासन घडवलं, चांगली अद्दल घडवलीत. मग बाई, तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला म्हणालात, का रडलीस त्या दिवशी? बाई, तुमचा पूर्ण विश्वास होता माझ्यावर. इतकं छान वाटलं होतं तेव्हा. तुझ्या हे सगळं अजून लक्षात आहे लक्ष्मी. कसं नाही राहणार बाई. 9वी बच्या सगळ्यात लाडक्या बाई तुम्ही होता आणि अजूनही आहात. कायम आमच्या पाठीशी होता तुम्ही, तेव्हा पण आणि आत्ता पण.